शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून जे सध्याला खडतर प्रवास करतायत अशा सर्व भावी काळाच्या गुरुजन वर्गाचं मी JK मॅथ्स आणि रिझनिंग अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, प्रवास कितीही खडतर असला तरी मनामध्ये जर जिद्द असेल तर पाहिलेलं स्वप्न मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सध्याला कॉल येत आहेत, काही जण व्हॉट्सअपला मेसेज करतायत की सर टेटच्या संदर्भात कोणते टॉपिक आम्ही करणं गरजेचं आहे किंवा बुद्धिमापनचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतोय त्यावेळेस आयोगाने जे काही दिलेलं वेटेज आहे त्या ठिकाणी 80% ते 80% वेटेज आम्हाला त्या ठिकाणी अचीव करायचं आहे आणि ते वेटेज त्या ठिकाणी अचीव करत असताना आम्ही कोणते टॉपिक चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे किंवा आम्ही गणितामध्ये कोणत्या टॉपिकला जास्त प्रमाणामध्ये वेटेज दिलं पाहिजे या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे सध्याला मेसेज कॉल येत आहेत। त्या सर्व विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव आज आपण गणितामध्ये कोणत्या टॉपिकला जास्त प्रमाणामध्ये वेटेज दिलं पाहिजे किंवा बुद्धिमापन करत असताना कोणत्या टॉपिकला चांगल्या पद्धतीने वेटेज दिलं पाहिजे या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। एक लक्षात घ्या, प्रत्यक्षात या ठिकाणी माहिती सुरू करण्याच्या अगोदर आपली JK मॅथ्स आणि रिझनिंगच्या ऑनलाईन बॅच संदर्भात या ठिकाणी मी एक तुम्हाला माहिती देतोय। फक्त 799 रुपयामध्ये आपण गणित आणि बुद्धिमापनची स्पेशली IBPS आणि TCS पॅटर्नला अनुसरून या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच उपलब्ध करून दिलेले, जे भावी काळामध्ये सध्याला शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत त्या सर्व गुरुजन वर्गासाठी 100+ गुणांची आपण या ठिकाणी हमी देतोय। म्हणजे 120 पैकी तुम्ही 100+ त्या ठिकाणी गुण मिळवू शकता। हे गुण त्या ठिकाणी तुम्हाला 799 रुपयाच्या या कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात जर तुमची तयारी चांगली असेल आणि अचूक पद्धतीने जर तुम्ही अभ्यासाचं त्या ठिकाणी नियोजन केलं तर 100% तुम्हाला गणितामध्ये 120 पैकी 100+ त्या ठिकाणी मार्क मिळू शकतात। जर ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या ठिकाणी 9765 41 67 92 या मोबाईल नंबरला तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता आणि आपल्या ॲडमिशनची त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करा। सोबतच 100+ जे काही तुम्हाला सांगितलेले या ठिकाणी मार्क आहेत ते 100% त्या ठिकाणी तुम्ही मार्क तिथं मिळवू शकतात। चला आता प्रत्यक्षात टॉपिककडे जातोय की कोणते टॉपिक आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या, गणिताला आणि बुद्धिमापनला स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हटलं जातं। ज्या विद्यार्थ्यांचे हे 2 सब्जेक्ट चांगले असतील 100% त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्क पडतात आणि ते मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे ते सरळ सेवेचं असेल किंवा MPSC मधील असेल ते स्वप्न त्या ठिकाणी ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहतात। मग आपण जेव्हा स्टेटच्या संदर्भात विचार करतो तेव्हा स्टेटच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला कोणते टॉपिक या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून टेटमध्ये जो की 120 मार्काला त्यांनी अभियोग्यता चाचणीसाठी गणित आणि बुद्धिमापनचा हा जो दिलेला सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये प्रामुख्याने आपण गणिताचा अभ्यास करत असताना कोणत्या टॉपिकला त्या ठिकाणी विशेषतः जास्त भर देणं गरजेचं आहे। त्यामध्ये मित्रांनो, गणितामध्ये पहिला टॉपिक सांगतो मी तुम्हाला अपूर्णांकाचा। आता अपूर्णांकामध्ये नेमकं काय करायचं तर सध्याला तुम्ही जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न जर पाहिलात तर प्रिव्हियस इयरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला IBPS आणि TCS पॅटर्ननुसार जे काही झालेले एक्झाम येतात त्या एक्झाममध्ये अपूर्णांकाच्या संदर्भात त्यांनी शाब्दिक प्रश्नाचा भरणा जास्त दिलेला आहे। म्हणजे शाब्दिक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारलेले तर सोबतच अपूर्णांकाची बेरीज असेल किंवा अपूर्णांकाचा गुणाकार असेल हे 3 पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर करायचे आहेत। आता शाब्दिक उदाहरणामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला एखाद्या संख्येचा 1 अष्टमांश, एखाद्या संख्येचा 1 नववा भाग अशा पद्धतीचे त्यांनी शब्द त्या ठिकाणी टाकलेले, ते शब्द ॲड करून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती विचारलेली आणि तिथे प्रश्न तयार केलेत। त्यामुळे अपूर्णांकामध्ये विशेषतः शाब्दिक उदाहरणावरती जास्त फोकस करा। शाब्दिक उदाहरणे आणि संख्येवरच्या ज्या काही दिलेल्या क्रिया येतात त्या संख्येवरील क्रियेमध्ये पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी त्याला वेटेज देण्याचं काम करायचं आहे। त्यानंतर अपूर्णांकाच्या नंतर पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे लसावी आणि मसावीचा। लसावी आणि मसावी बेसिकमध्ये हा विचारलेला टॉपिक आहे। या टॉपिकवरती हमखास प्रश्न येतातच आणि हा टॉपिक तुमच्यासाठी IMP राहणार। आता लसावी मसावीमध्ये एक लक्षात घ्या, काय करायचं तर तुम्हाला या ठिकाणी लसावी मसावीमध्ये पण परत शाब्दिक उदाहरणाकडे यावं लागणार आहे कारण त्यांनी शब्दाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रश्नाची मांडणी केलेली आहे। आता संख्येच्या रूपामध्ये मांडणीचं प्रमाण आहे पण प्रमाण कमी दिसतंय, शब्दाच्या रूपामध्ये मांडणी जास्त केलेली। विद्यार्थ्यांना फक्त शब्दावरती खेळ दिलेला आहे की लसावी काढायचा का मसावी काढायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गणिताचा अभ्यास करता त्यावेळेस लसावी मसावी हा बेसिकमधला टॉपिक महत्त्वपूर्ण येतो। सोबतच लसावी मसावीच्या नंतर IBPS आणि TCS पॅटर्नला सर्वात जवळचा आणि आवडीचा जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे पदावलीचा।
मित्रांनो, पदावलीमध्ये एक लक्षात घ्या, पदावलीमध्ये आपण बेसिकली 4 क्रिया पाहतो. त्या वजाबाकीच्या असतील, गुणाकाराच्या असतील किंवा भागाकाराच्या असतील. या 4 क्रियेला अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती विचारलेली आहे. सुरुवातीला ब्रॅकेटमधली संख्या सोडवायची का ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या सोडवायची का महिरपी कंस दिलेला आहे त्यामधील सोडवायचं, हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. त्यामुळे पदावली हा टॉपिक IBPS आणि TCS पॅटर्नला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर पदावलीच्या नंतर पुढचा जो येतो प्रकार गणितामध्ये तो सरासरीचा येणार आहे. आता सरासरीमध्ये जवळपास तुम्हाला माहिती आहे की सरासरीवरती त्यांनी हमखास प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ते खेळाच्या संदर्भात सरासरी असेल, शिक्षकांचं वय असेल किंवा विद्यार्थ्याचं वय असेल किंवा वाहनाची सरासरी असेल, प्रवाहाची सरासरी असेल, वेगवेगळ्या पद्धतीची व्हरायटी त्या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे हा टॉपिक मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकला आपल्याला या ठिकाणी वेटेज द्यावंच लागणार आहे. हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळवून देऊ शकतो. 2 सूत्रावरती आधारित हा टॉपिक आहे. 2 सूत्र जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर 100% तुम्हाला हा टॉपिक त्या ठिकाणी हमखास मार्क देऊन जाणार आहे. सरासरीच्या नंतर जो पुढचा येणारा टॉपिक आहे तो पुढचा टॉपिक असणार आहे या ठिकाणी टक्केवारीचा. आता टक्केवारी या ठिकाणी काय अभ्यासायची, प्रति 100ला किती हा टक्केवारीचा आपण सर्वसामान्यपणे अर्थ घेतो. फक्त टक्केवारी एकाच ठिकाणी विचारलेली आहे का, तर नाही. सरासरीमध्ये पण टक्केवारीचे प्रश्न येतात. सोबतच तुम्हाला टक्केवारीचे प्रश्न टक्केवारी या टॉपिकमध्ये पण येतात. पण सोबतच तुम्हाला या ठिकाणी टक्केवारीचं वेटेज, नफा तोटा असेल किंवा चक्रवाढ व्याज असेल, सरळ व्याज असेल, त्यामध्ये पण त्यांनी टक्केवारी या टॉपिकला वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे 5वा टॉपिक आपल्याला टक्केवारी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. टक्केवारीच्या नंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे 6 नंबरचा तो येतो नफा आणि तोट्याचा. नफा आणि तोटा, नफा आणि तोटा हा टॉपिक मित्रांनो महत्त्वाचा आहे. बेसिकमध्ये हा टॉपिक विचारलेला आहे, पण बेसच्या बेसवरती त्यांनी ॲडव्हान्सली काही प्रश्न दिलेले आहेत. IBPS आणि TCS पॅटर्नला अतिशय अतिशय आवडीचा असणारा हा टॉपिक आहे. टॉपिक महत्त्वाचा आहे, तुम्हाला या ठिकाणी मार्क याचे भेटणार आहेत. सोबतच तुम्हाला वयवारी, आता वयवारीमध्ये तुम्हाला या ठिकाणी वयवारी करत असताना तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. कारण गुणोत्तर आणि प्रमाणाचा जो काही दिलेला रेशो आहे तोच रेशो तुम्हाला या ठिकाणी वयवारीमध्ये विचारलेला आहे. आणि वयवारीवरचे प्रश्न आणि गुणोत्तरावरचे दिलेले प्रश्न जवळपास समीकरण सेम बनतं. उत्तर मात्र त्या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्हाला काढावे लागतील. सोबतच या ठिकाणी काळ, काम आणि वेग हा जो दिलेला टॉपिक आहे हमखास मित्रांनो मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. एकाच दिलेल्या टॉपिकमध्ये 3 कॉन्सेप्ट तयार होतात आणि तिन्ही कॉन्सेप्ट एकावरती एक आधारित आहे. त्यामुळे हा टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सोबतच नळ आणि टाकीवरती दिलेले प्रश्न आहेत. नळ आणि टाकी महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास दिसून येईल की एका नळाने बादली भरण्यासाठी 2 तास लागतात, दुसऱ्या नळाने बादली भरण्यासाठी 3 तास लागतात. एक नळ 1.5 तास चालू आहे, राहिलेला नळ त्या ठिकाणी बंद आहे, तर दुसऱ्या नळाने टाकी किती वेळामध्ये भरील, हे जे काही दिलेले प्रश्न आहेत हे नळ आणि टाकीमध्ये येतात. सोबतच तुम्हाला या ठिकाणी घड्याळ हा एक टॉपिक करायचा आहे. घड्याळ हा टॉपिक गणित आणि बुद्धिमापनमध्ये विचारलेला आहे. आणि पुढचा एक 2 टॉपिक सांगतो फक्त. यामध्ये 13 नंबरचा आपल्याला टॉपिक सांगता येईल दिनदर्शिका आणि 14 नंबरला सांगता येईल या ठिकाणी भौमितिक आकृत्या. भौमितिक जे काही संकल्पना आहेत त्या आकृत्यांच्या असतील. आपलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल, चौकोनाचं क्षेत्रफळ असेल, आयताचं क्षेत्रफळ असेल. तुम्ही मित्रांनो टेटची जर तुम्ही स्पेशली तयारी करत असाल 14 टॉपिक तुम्हाला हमखास त्या ठिकाणी मार्क मिळून देतील. हे 14 टॉपिक मात्र व्यवस्थित करा. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणतेही टॉपिक काढण्याची गरज नाही. 14 टॉपिकच्या संकल्पना जर तुमच्या क्लिअर असतील तर लिहून घ्या माझ्याकडून की तुम्हाला त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क पडलेले असते, आउट ऑफ मार्क असतील. तुम्हाला त्या ठिकाणी दुमत नसेल की सर मी हेच टॉपिक का करायचे, तर याच्या पाठीमागचं कारण नाही की IBPS आणि TCS पॅटर्ननुसार जर होणाऱ्या एक्झाम असतील तर त्या एक्झाममध्ये या प्रश्नाला त्यांनी जास्त फोकस केलेलं आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला जर सुटले तर तुम्ही 100% शिक्षक होणार. त्यामुळे हे टॉपिक तुम्हाला करावेच लागणार आहेत. आता हा झाला घटक आपला गणिताचा. आता सोबतच तुम्हाला या ठिकाणी गणिताच्या नंतर जो पुढचा येणारा घटक येतो तो म्हणजे बुद्धिमापन चाचणीचा. आणि बुद्धिमापन चाचणीचं मित्रांनो या ठिकाणी वेटेज त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. आता यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये 80% जो दिलेला भाग आहे बुद्धिमत्तेचा, याच्यामध्ये काय करायचं तर बेसिकचे एक टॉपिक लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला अंकमालिका करावी लागणार आहे. अंकमालिकेचे प्रश्न करते वेळेस तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग
15पर्यंतचे घन आणि 30पर्यंतचे पाढे आपल्याला या ठिकाणी हमखासली पाठ असणं गरजेचं आहे. पाढे म्हणतोय. हे 3 पॉईंट तुम्हाला अंकमालिकेचे 2 गुण हमखास मिळून देतील. त्यामुळे हे 3 घटक या ठिकाणी क्लिअर करा. सोबतच अंकमालिकेच्या नंतर अक्षरमालिका, अक्षरमालिकेचे टॉपिक वरती तुम्हाला इथं पण 2 प्रश्न हमखास विचारले जाऊ शकतात. काम फक्त एकच करा. ए म्हणजे 1 नंबर आणि झेड म्हणजे या ठिकाणी 26 नंबर. हे जर तुम्ही या ठिकाणी फोकसली त्या अक्षरांचे नंबर जर पाठांतर केलात तर 100% 2 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. म्हणजे वरचे 2 आणि खालचे 2, 4 मार्क तुमच्या हातामध्ये आहेत. आणि या 4 मार्कावरती आधारित असलेला कोडिंग आणि डिकोडिंग, ज्याला सांकेतिक भाषेचा घटक समजला जातो, सांकेतिक भाषा ज्याला म्हणतात, तो मित्रांनो हा सांकेतिक भाषेचा दिलेला हा टॉपिक तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे. कारण तुम्हाला लयबद्ध मांडणीवरची दिलेले प्रश्न इथं संकेताच्या आधारावर तुम्ही सोडवू शकता. लयबद्ध मांडणी हा टॉपिक वेगळा आहे, पण सांकेतिक भाषेचे प्रश्न जर तुम्हाला सुटले तर सांकेतिक भाषेचे प्रश्न तुम्हाला याच 2 टॉपिकवरती दिलेले आहेत. हा टॉपिक 2 मार्काला विचारलेला आहे. 6 मार्क तुमच्या हातच्या इथं. फक्त काय करायचं आहे, 2 टॉपिक व्यवस्थित करायचे, 3रा टॉपिक ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे. सांगितलेल्या पद्धतीने फक्त क्रिया करायची आहे. सांगितलेल्या पद्धतीने फक्त तुम्हाला त्या प्रश्नाला वळवण्याचं काम करायचं. ओके. आता यानंतर बघा, सांकेतिक भाषेच्या नंतर जो आपला पुढे दिलेला टॉपिक येतो बुद्धिमापनमध्ये, तो नातेसंबंधावरती. नातेसंबंध म्हणजे आपलं ब्लड रिलेशन, घरगुती संबंध जे असतात आपले वैयक्तिक, त्या घरगुती संबंधावरती आधारित त्याने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकला दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढील जो टॉपिक येतो तो 5 नंबरचा म्हणजे बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्थेवरती तुम्हाला दिसून येतील की वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत. वर्तुळाकार बैठक व्यवस्था असेल, त्रिकोणी बैठक व्यवस्था असेल, पंचकोनी दिलेली बैठक व्यवस्था असेल. क्लिअर आहे. अशा पद्धतीची ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. किंवा षटकोनी स्वरूपाची दिलेली बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था हा टॉपिक ऐकायला सोपा आहे, वाचायला सोपा आहे, प्रश्न सोडवायला अवघड आहे. क्लिअर सांगतो या ठिकाणी. त्यामुळे बैठक व्यवस्था हा टॉपिक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करा. सोबतच तुम्हाला मी घड्याळ आणि दिनदर्शिका हे जे सांगितलेले गणितामधील 2 टॉपिक आहेत, त्याही 2 टॉपिकचं तुम्हाला बुद्धिमापनमध्ये वेटेज जास्त आहे. त्यामुळे हा टॉपिक करा. त्यानंतर तार्किक विधाने. आता तार्किक विधानावरती तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तार्किक विधानामध्ये नेमकं काय विचारतात. तर तुम्हाला खरे खोटेपणा वगैरे जो दिलेला आहे तो खरे खोटेपणावरचे प्रश्न असतील, किंवा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे विचारलेले तर्क असतील, ते विधाने असतील. एखादं विधान दिलेलं असतं आणि खाली 4 पर्याय दिलेले असतात. मागचे 2017चे जर तुम्ही टेटचे पेपर पाहिला तर 100% मित्रांनो टेटच्या प्रश्नावरती तुम्हाला तार्किक विधानाचा भरणा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. क्लिअर आहे. त्यामुळे तार्किक विधाने करा. तार्किक विधानामध्ये त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने खरे खोटेपणा असेल, विधानाचं स्पष्टीकरण असेल, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतील, ते तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करावं लागणार. सोबतच आपल्याला या ठिकाणी पुढचा जो दिलेला पॉईंट येतो तो बुद्धिमापनमध्ये तो कोणता आहे, तर भौमितिक आकृत्या ज्या आहेत, ज्यामध्ये आकृत्यांची संख्या मोजणे असतील. हा आकृत्यांची संख्या मोजण्याचा हा जो टॉपिक आहे मित्रांनो, आकृत्यांची संख्या मोजणे हा टॉपिक मात्र हमखास करून घ्या बरं का. हा टॉपिक तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे आणि हा टॉपिक प्रत्येक एक्झाममध्ये त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्यामुळे या टॉपिकला कमी लेखायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जवळपास तुम्हाला समजून येईल की 2017मध्ये झालेल्या टेटच्या एक्झाममध्ये उतार्यावरती जे काही दिलेले प्रश्न आहेत, तर ते उतार्यावरती दिलेले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. उतारे जवळपास मित्रांनो 5-5 मार्काला त्याने 3 उतारे जरी टाकले, 3-4 उतारे जरी टाकले, तर हे 4 उतारे म्हणजे तुमचे 20 मार्क आहेत. त्यामुळे उतार्याचं सारांश तुम्हाला वाचन करत असताना मेंटल एबिलिटीवरती आधारित असलेला प्रश्न आहे. तर तुम्ही किती आठवणीमध्ये ठेवू शकता, कारण पहिल्यांदा उतारा दिलेला 1 नंबरच्या प्रश्नाचा उतारा त्यांनी 27-28 नंबरचा प्रश्न त्याच उतार्यावरती दिलेला आहे. म्हणजे परत तुम्हाला पाठीमागे यायचं आणि परत पुढे जायचं, हा जो प्रकार आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाळता यायला पाहिजे. क्लिअर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टेटचा अभ्यास करायचा आहे. 120 मार्क मिळवायचे असतील तर मित्रांनो, स्पेशली सध्याला गणित आणि बुद्धिमापनची बॅच चालू आहे.
तुम्ही त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता आणि भावी काळाचं जे काही होणारं शिक्षक पदाचं स्वप्न आहे तुम्ही ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. या ठिकाणी मी थांबतोय. अधिकच्या माहितीसाठी माझा मोबाईल नंबर तर तुम्हाला दिलेलाच आहे आणि तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.